आदरणीय सोलापूरचे आपले दिलीप माने साहेब हे आमचे सहकारी मित्र आहेत. त्या दादांचे समर्थक आहेत. दादांवर त्यांचं खूप मोठं प्रेम आहे. परवाच आमची त्यांची भेट झाली, परंतु ती भेट आमची खाजगी असल्याने त्यामध्ये राजकीय कुठल्या प्रकारची चर्चा झाली नाही. त्या भेटीमध्ये मी होतो, आनंद चंदनशिव होते, आमचे किसनभाऊ जाधव होते, त्याचबरोबर जुबेर बागवान होते. आम्ही सर्वजण एकत्र एका वेगळ्या आमच्या खाजगी विषयासाठी चर्चा करण्यासाठी त्यांच्याकडे गेलेलो होतो, परंतु त्यामध्ये कुठल्याही प्रकारची राजकीय चर्चा झालेली नाही. प्रस्ताव वगैरे काय आपण दिलाय का किंवा पुढे देणार आहात का? मुळातच दिलीप माने आणि दादांचे संबंध अनेक वर्षापासून चांगले आहेत. ते स्वतः डायरेक्ट बोलू शकतात एकमेकांशी. त्यामुळे आम्ही त्यांना प्रस्ताव देण्यासारखं त्यात काही विषय नव्हता, परंतु आम्ही आमच्या खाजगी एका गोष्टीसाठी त्यांच्याशी चर्चा केलेली आहे. पण त्यांनी राष्ट्रवादीत यावं अशी तुमची इच्छा आहे का? पक्षवाढीसाठी आपण काही प्रयत्न करतो? निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहरामध्ये वाढण्याकरिता आम्ही सर्व दारं खुलेले आहेत. आम्ही सर्व पक्षीय लोकांशी चर्चा बी करतो आहे, बोलतो आहे. दादांचा विचार सर्वत्र पोचवण्यासाठी, राष्ट्रवादी भक्कम करण्यासाठी आम्ही 50 पारचा नारा दिलेला आहे. 102 उमेदवार आम्ही उभं करणार अशी आमची घोषणा देखील केलेली आहे. परंतु ह्या सगळं करताना आम्हाला अनेक जे लोक आम्हाला भेटतात, आमच्यासोबत येतात, त्यांना आम्ही घेऊन जाण्याचा विचार करतो आहे. आम्ही महायुती करण्याकरता होण्याकरता आमचे दारं सर्व खुलेच असणार आहेत. परंतु नाही झाली तर दादांच्या आदेशानुसार आम्ही सर्वच सीट लढवण्यासाठी आम्ही सक्षम पद्धतीने प्रयत्न करतो आहे. माझ्यासोबत माझे सहकारी खरडमल साहेब असतील, तर आनंददादा असेल, त्याचबरोबर किसनभाऊ असतील, जुबेरभाई असतील, तौफिकभाई असतील, ही सर्व नेते मंडळी आपापल्या भागामध्ये, आपापल्या परिसरामध्ये अनेक लोकांच्या संपर्कात आहेत. अनेक लोकांपर्यंत ते पोचत आहेत. जास्तीत जास्त आपले नगरसेवक कसं निवडून येतील याकरता सर्वजण आम्ही सामूहिक प्रयत्न करत आहोत. आपण म्हणताय की दिलीप माने आणि अजितदादांचे संबंध चांगले आहेत, या अगोदर मध्ये जातील, परंतु आता भाजपाने त्यांचा अजून देखील प्रवेश केलेला नाही. तुम्ही पक्षवाढीसाठी त्यांना पक्षामध्ये घेण्यासाठी काय आमंत्रण देणार आहात? नाही, आत्ता तुम्हाला सांगितलं की मी दादांचे त्यांचे संबंध पूर्वीपासूनच चांगले आहेत. मी त्यांना निमंत्रण देण्यात का मला वाटत नाही की मी त्यांना सांगावं, कारण ते स्वतःच बोलू शकतात एकमेकांशी. त्यांचं जर ते बोलणं झालं तर आणि ते आले तर आम्ही त्याचं स्वागतच करू. परंतु परवाची जी भेट होती ती नुकतीच आम्ही आमच्या खाजगी गोष्टीसाठी आम्ही घेतलेली होती. मान्यांच्याकडून काय प्रतिक्रिया आली? नाही, आमच्या खाजगी गोष्टीसाठी आम्ही त्यांना भेटायला गेलो होतो. ते पक्षामध्ये येतील किंवा नाही येतील तो त्यांचा प्रश्न आहे. तो स्वतः निर्णय घेतील. आणि दादांचे संबंध अतिशय चांगले आहेत. ते स्वतः बोलू शकतात एकमेकांशी. असं काय आम्ही सांगावं असं काय त्यांना गरज वाटत नाही मला. परंतु एक चांगला नेता सोलापूर शहरामधला दिलीप माने आहेत. त्यांची खूप मोठी ताकद देखील आहे. आम्ही त्यांनी पक्षामध्ये आलं तर आमचं स्वागतच करू, त्याचा काही विषयच नाही.